आणि राज्याच्या गृहमंत्र्यांनी उल्हासनगरमधल्या प्रकरणाची जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा अशी मागणी खासदार सुप्रिया सुळेंनी केली आहे। तर या सगळ्या प्रकरणाचा देवेंद्र फडणवीसांशी काय संबंध, फडणवीसांनी गोळ्या चालवायला सांगितलं होतं का, असं प्रत्युत्तर छगन भुजबळांनी सुप्रिया सुळेंना दिलंय। राऊत साहेब जे बोलतात ते लोकांना आवडत नाही, पण राऊत साहेब म्हणतात ते वारंवार खरं होत आहे। कॅबिनेट मध्ये नाही, आता ती गँगवॉर रस्त्यावर आली आहे। पोलिसाच्या डोळ्यासमोर असा जर गोळीबार होत असेल तर या राज्याच्या गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे की, आणि माझी माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की चाललंय तरी काय, गुंडा राज आहे हे, महाराष्ट्र आहे। पोलीस स्टेशन मध्ये सत्तेमधले असलेले आमदार कलत असतील तर ह्याच्यावर स्ट्रॉंग ॲक्शन झाली पाहिजे। मी हा मुद्दा इथे नाही, मी दिल्ली दरबारी सोमवारी मी पार्लमेंटमध्ये हा मुद्दा उचलणार आहे। मी स्वतः देशाच्या गृहमंत्र्यांची भेट घ्यायची सोमवारी वेळ मागणार आहे की महाराष्ट्रामध्ये चाललंय काय। त्यांनी काय फडणवीसने काय गोळ्या मारायला सांगितले लोकांना? फडणवीसचा काय संबंध आहे त्याच्यामध्ये? दोन लोकांचं जे आहे काय पर्सनल वैयक्तिक काहीतरी भांडण आहे असं दिसतं ऐकून। काय राजकीय आहे ते मला कल्पना नाही। तर हिंदुस्थानभर अशा गोष्टी सुरू असतात। वैयक्तिक भांडणावरून कोण काय कोणाला मारतो, कोण भुसकतो, कोण तलवार मारतो, कोण शिव्या घालतो। त्याला फडणवीस काय का? फडणवीस एवढंच करू शकतो की जे काही झालं कायद्याप्रमाणे कारवाई करू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।